मराठी भाषेकरता आसक्ती करणं, आसक्ती असणं नसणं सगळं मान्य आहे, पण मराठी भाषा हा मराठी माणसाच्या संदर्भात विचारात घेतला जाण्याचा प्रश्न आहे. ज्या भाषेवर अन्याय होतो, मराठी माणसावर अन्याय होतो, तर आमची भूमिका पहारे करायची आहे. आम्ही वॉटॉक, आम्ही त्याच्या संरक्षणाकरता आक्रमक नक्की होतो. तुमच्यासारखी मंडळी निषेध मोर्चे काढतात, आम्ही काय करतो, ते काळे झेंडे असतात त्यांचं काळं कापड तुमच्याकडे घेतो आणि दांडा आमच्या हातात घेतो. आम्ही थेट हल्ला करणारी माणसं. मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रात करावी का, असा मराठी साहित्य संमेलनामध्ये चर्चेला विषय घेणं ही पण चुकीची गोष्ट आहे. गोष्ट अध्याय संध्याकाळी एक प्रश्न श्री अमिताभ बच्चन यांना विचारला. 66 वर्षाचे अमिताभ बच्चन 43 वर्षापूर्वी नोकरीला कलकत्त्यामध्ये होते. त्या 2 वर्षामध्ये शिकलेली बंगाली भाषा त्यांना आजही येत असेल, तर त्यांना महाराष्ट्रात जाऊन 45 वर्ष राहून इकडचं गाव इकडून मोठे होऊन मराठी भाषा काय येत नाही हा प्रश्न करायचा. आम्ही खूप अल्पसंतुष्ट. मराठी माणसाने तुम्ही म्हणाल की आक्रमक व्हायची काय गरज आहे, पुण्यासारखी सुसंस्कृत माणसं आहे, सगळी चांगली लोक जरा नीट साखर बहिणीच्या भाषेमध्ये बोला. आम्हाला का आनंद असू नये. पहिली मुलींची शाळा काढणारे सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, पहिली स्त्री शिक्षिका मराठी, पहिला चित्रपट काढणारे फाळके मराठी, सहकाराचा पहिला पाळणा काँग्रेसच्या रूपाने का होईना आपल्या महाराष्ट्रात आला. कम्युनिझमचा जन्म डांगेंच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये झाला. काँग्रेस विचार असेल, संघ विचार असेल, बुद्ध विचार असेल, हा सगळ्या महाराष्ट्रात पोहोचला. बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व पण महाराष्ट्राने बघितलं आणि 2 वर्षामध्ये मराठीला आलेला बहर आहे. त्याच्या मागे माझ्या 5000 लोकांनी नोकरीची कसली अपेक्षा नसताना पाठीवर पोलिसांची वळ घेतली. मराठीची सक्ती आवश्यक आहे. इंग्लंड मोठी, अमेरिका मोठी, ज्या विविध देशात जातात. परवा आम्ही दुबईला गेलो. अहो, इथे रस्त्यावरचा हवालदार काढून दाखवा, लोक गाड्या पण नीट घेणार नाही. सक्ती आवश्यक आहे. आणि आईला आई आणि बाबाला बाबा नाही म्हणायचं. मराठी माझी आई आहे, तिला आई नाही म्हणायचं काय भिंती बुडतो नाही ह्या काळजी का तिला. सक्ती आवश्यक आहे, सक्ती केली पाहिजे. आपल्याला मराठी असायचा सार्थ अभिमान असला पाहिजे. बाकीच्या पक्षाकडून ती अपेक्षा नाही, कारण पवार साहेबांनी 2 वर्षापूर्वी बोलले होते माझ्या बारामतीतल्या गोठ्यातल्या दूध काढणारे भाई देखील भैया आहे, तर त्याच्यावर ते हिंदीची सक्ती करू शकत असतील तर त्यांच्याच पक्षाचे तत्काळ मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी 106 लोकांनी हुतात्मे झालेले आहे. मला असं म्हणायचं आहे की आपला इकडे हक्क आहे की नाही. 65% मराठी माणसं का 75% हा मुद्दा गैर लागला. बाकीच्या राज्यांमध्ये सरकारी खासगी प्रकल्प येताना 100% त्या स्थानिक भाषेतली माणसं नसतील तर त्यांची परवानगी नाकारली जाते. सामाजिक संस्था, यंत्रणा, राजकीय पक्ष हे सगळे सेक्युलर, सगळे देशी असतात. प्रत्येकाला देशाचा अभिमान असतो. जनगणमन म्हटलं की माझ्या अंगाला पण अजूनही जाता येतो, पाहिजे एक पूर्व घ्या. पण आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान असायला नक्की पाहिजे. आणि जर ती जाणीव कोण विसरली असतील तर त्याची सक्ती नक्की करावी लागेल. त्याचं कारण 65% लोकसंख्या आता 50% येईल. माझी या दृष्टीने 3 राजकीय पक्षांना सूचना आहे. मुंबई या राजधानीमध्ये तटकरे साहेबांचे नरेंद्र वर्मा नावाचे अध्यक्ष आहेत. ते मराठी बोलतात असं ते म्हणतील. त्यांनी त्यांच्या समाजामध्ये किती टक्के लोकांना मराठी बोलायला शिकवलं. त्यांचे गोपाळ शेट्टी मुंबईचे अध्यक्ष आहेत. मुंबई कर्नाटकच्या वादाचा प्रश्न येतो, त्याची भूमिका काय असते. मराठी म्हणायची असते का शामरुगी म्हणायची असते. काँग्रेसचे कृपाशंकर सिंग आतापर्यंत मुरलीधर होते. कुठेतरी तुमच्या भाषेची नाळ, भाषेची वीण म्हणून तुम्हाला या काही गोष्टींची सक्ती करणं आवश्यक आहे. आज 50 लाखाच्या वर मराठी बेकार. मी थोडासा विषयाला हटून जातोय, पण प्रत्येकाने ती लिबर्टी घेतली, स्वातंत्र्य घेतलंय, त्यामुळे मला पण ते करणं भाग आहे की 50 लाख आजही बेकार करून मराठी आहे. आजही आपल्याकडे खाजगी नोकऱ्यांमध्ये मराठी माणसाला नोकऱ्या जाणीवपूर्वक नाकारल्या जातात. मी बऱ्याचशा कंपन्यांमध्ये पर्सनल मॅनेजर होतो, मला अनुभव आहे. जर तिसरा माणूस सिलिकॉन व्हॅलीमधला मराठी आहे तर मराठी माणसं काम नाही करू शकणार मुंबई महाराष्ट्रामध्ये. जर 4000 पगार पण मालकांना परवडत असेल, नाशिकमध्ये कारखाने बंद पडले त्या आता मनसेच्या आंदोलनामुळे. पूर्वी दत्ता सामंतच्या त्यांच्या काळामध्ये, कम्युनिस्टच्या काळामध्ये 20,000 लोकांना पगार होते. आज तुम्हाला 4000 देऊ शकत नाही, तुम्हाला 2000 रुपयात काम करण्याला भैया लागतो. मग मराठी माणसं जगली नाही तर मग तो भाषा कुठली बोलेल. तर मराठी माणसाच्या जगण्याचा प्रश्न आज नुसता मुंबई नाही, ठाणे, पुणे, नाशिक या बहुभाषिक नगरांमध्ये. आणि शेवटी असं हवं की ते इतिहासामध्ये म्हणायचे जिथं राष्ट्र आणि जेथे राष्ट्र.
तर आपल्या राज्यात बाहेरच्या राज्यातला माणूस होतो त्याची गरज म्हणून येतो, तुमची आणि माझी गरज म्हणून येत नाही. त्यांनी झक मारत मराठी बोललं पाहिजे. तुम्ही आम्ही अमेरिकेत जातो, त्यांनी मालवणी बोलत नाही, मला येतं म्हणून मराठी बोलत नाही, मला तिकडे सिटिझनशिप मिळत नाही, त्यांचं नागरिकत्व मिळत नाही. तर काही गोष्टीमध्ये भोंगळपणा नको, सक्ती असलीच पाहिजे. सक्तीशिवाय मराठी भाषेला मान्यता मिळणार नाही. अहो 2 नंबरची देशामधली भाषा, जगातली 10 क्रमांकाची आतली भाषा, आपण या गोष्टी केल्याच पाहिजे. न्यायालयाची भाषा मराठी करू, सरकार खूप बोंबाबोंब करते. 10% जिल्हा न्यायालयाची भाषा देखील मराठी झाली नाही. तामिळनाडू सरकारने 300 कोटी त्याच्याकरता दिलेले आहे. जसे यांनी सांगितलं की कर्नाटकमध्ये 550 कोटी. आता याच्यामध्ये दोषारोप करायचं कारण नाही. मध्ये वाईट वाटलं अशोक चव्हाणांचं स्टेटमेंट. मुंबईमध्ये 70% रिक्षा टॅक्सीवाले बेकायदेशीर परमिट चालवतात. त्यांना मुंबई माहीत नसते, मुंबईची मराठी भाषा माहीत नसते. पण ह्यांना बाजू देणारे, यांना पाठिंबा देणारी अमराठी मंडळी मोठ्या संख्येने. मराठी माणसाकडे पैसा आहे, चांगल्या एरियामध्ये फ्लॅट घ्यायला गेला, त्याला फ्लॅट पण नाकारला जातो का, तर तो नॉनव्हेज खातो, मांसाहार करतो. हे सगळे प्रश्न एकाला एक सांगडे घालून आहे. हे सांगड आहे. त्यामुळे माझ्या मते मराठी भाषेची सक्ती करणं आवश्यक आहे. एवढा लोकशाही प्लॅटफॉर्म या भाषेची सक्ती करावी का न करावी याच्याकरता उपलब्ध